भारत माता की भारत माता की वंदे 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 भारत माता की तेरी धूल से बढ़ के से रोशन तेरी हवा पे जिंदा मेरी भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय मातरम 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 जय जय भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय वंदे मातरम आज भारताचा 80वा स्वतंत्र दिन आहे। आज 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला। आज 2026 आहे, म्हणजे एकूण 80 वर्ष लागले भारताला प्रगती करायला। आज या ठिकाणी पाऊस चालू आहे, तरी एवढ्या संख्येने लोक या ठिकाणी आले, त्या सर्वांचे मी मलबार विभागातर्फे सर्वांचे अभिनंदन करतो। त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी सुनील साहेब खोपडे साहेब, आपले नगरसेवक, आपल्याला नेहमी सहकार्य करणारे, आपला प्रत्येक कार्यक्रमाला म्हणजे आता निवडणूक आहे म्हणून नाही किंवा नगरसेवक झाले म्हणून, त्याच्या अगोदरपासून आपल्या बलवान युवकाला सहकार्य करत आलेले आहेत। तर त्यांच्या हस्ते कोण आले? अच्छा, मेजर भोसले साहेब आलेले आहेत या ठिकाणी। आज एकदम अटेन्शन मध्ये येतो। भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय वंदे वंदे वंदे। अच्छा, पाऊस जरी असेल तरी थांबायचं नाही। आपला 7:30चा टाइम होता, थोडासा 5 मिनिटं इकडे तिकडे झालेले आहे। तरी या ठिकाणी आपण प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी सहाने किरण सहाने आणि सोबत प्रतीक्षा पाटील मॅडम या ठिकाणी सादर करणार आहे। या ठिकाणी नाही साहेब इथून सुरुवात करता किरण भाऊ त्यांना नाईक साहेब डेरे साहेबांना बॅग लावत आहेत। त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येते शाल देऊन। जेव्हा मिलिटरी जागत असते तेव्हा आपण झोपत असतो, ते जर थांबले तर आपणही थांबू शकतो, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळं यांचा सत्कार करणं हे क्रमप्राप्त आहे आणि केलंही पाहिजे। त्यानंतर इकडे बघा भटकर साहेब, राजेश असा जरा आपण स्वतंत्र राहिलो आज। जय हिंद। तुला पाहिजे नका रे किरण चालते तेवढं चालते, काय प्रॉब्लेम नाही।
धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. त्यानंतर आपले लाडके पत्रकार नेहमी आम्हाला सहयोग देणारे दत्तात्रय सूर्यवंशी त्यांचाही सत्कार पवार साहेब पटेल राजाराम पवार. हो पवार. यानंतर आपले महिला मंडळाचे अच्छा या ठिकाणी शाहीर पाटील साहेबांचा सत्कार करताय आमच्या योगाचे ज्येष्ठ नागरिक नाईक साहेब. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं त्यांचं. भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे. मातरम. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय महाराजांचा पुत्र करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक करून राजमाता जिजाऊ मंदिर आहे माता रमाबाई यांच्या चरणी नतमस्तक करून आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. या राष्ट्रध्वजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजची प्रमुख पाहुणे आदरणीय पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी साहेब, स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी या देशाचं रक्षण केलं ते सेवानिवृत्त सैनिक बेरे साहेब, उमाजी भोसले साहेब, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेखाजी पाटील साहेब, पाटील साहेब, या बलवान योगाचे प्रमुख माननीय विलासजी वांबरे साहेब, उत्कर्षताई पाटील, त्याचबरोबर पाटील साहेब, उपस्थित सर्व आमच्या सोनटक्केताई, अनिलजी नाईक साहेब, उपस्थित सर्वच सदस्य, बलवान योगाच्या सर्व आमच्या महिला भगिनी, आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनात माझे सहकारी सुशील कुमार गावडे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं पाहिलं तर आपला आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, परंतु ते स्वातंत्र्य मिळत असताना ते स्वातंत्र्य सहजासहजी आपल्याला भेटलेलं नाही आहे. त्यासाठी अनेक हुतात्म्याने आपला प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, त्यांनी या स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आणि याचं स्मरण करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आज आपला भारत देश जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा विकास होत असताना डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत या दिशेने आपण त्या ठिकाणी जात आहोत. खरं तर खऱ्या अर्थानं जर हा विकास व्हायचा असेल तर आपल्या परिसरातील पाण्याची समस्या असेल, स्वच्छता असेल, विजेचा प्रश्न असेल, या मूलभूत सुविधा खऱ्या अर्थानं या वेळेला सुरळीत होतील. आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिला आणि अधिकाराबरोबर आपलं कर्तव्य देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मी आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना
विनंती करतो की आपण आपल्या परिसरामध्ये आपला परिसर स्वच्छ ठेवूया, विजेची बचत करू, पाण्याची बचत करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विभागातील, आपल्या या नवी मुंबई शहरातील, आपल्या देशातील जे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा सन्मान करण्याचं काम हे आपण सर्वांनी करूयात. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचं रक्षण करणं, त्यांचा आदर करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी संकल्प करूया की हा देश प्रगतीवर नेण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी आपलं योगदान द्यावं आणि युवा पिढीला एक वेगळी दिशा द्यावी अशी आजच्या दिवशी विनंती करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. बलवान योगाच्या माध्यमातून नेहमीच चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि आज देखील अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या सर्व सदस्यांना खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की आपली ही एकी ही आपल्या देशासाठी सदैव अशीच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय. मातरम. मातरम. या ठिकाणी कोपरे साहेबांना मी धन्यवाद देतो आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी या ठिकाणी भाषण केलं. त्यानंतर आमचे विशेष अतिथी अच्छा यानंतर आपले मेजर भोसले साहेब हे 2 शब्द बोलणार आहेत. जय हिंद. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले लाडके नगरसेवक माननीय कोपरे साहेब तसेच मान्यवर सर्व स्वतंत्र सैनिक आणखी आज 15 ऑगस्ट 1947 साली हे राज्य म्हणजे देश हा ब्रिटिशच्या काळामध्ये होता, ब्रिटिशच्या हातामध्ये होता. त्यावेळी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे आंदोलन करून काही सैनिकांनी आपल्या जीवाची उदय पुन्हा हा आपला महाराष्ट्र त्यासाठी लोकांनी खूप अवधी दिली. त्या अवधीसाठी म्हणजे जीवाची अवधी दिलेली आहे. त्यासाठी सर्व हा स्वातंत्र्य मानण्यासाठी हा आपण सर्वांनी हे आपण करायचं आहे. दुसरी गोष्ट मला या बलवान योगाचे सर्वस्वीने वाघमारे साहेब यांनी मला इथं आमंत्रण केलं आणि मी त्याला हजर झालो आणि सैनिकांचा कोपरे साहेबांनी आदर केला ह्यासाठी त्यांचा आम्ही अभिमान मानतो. दुसरी गोष्ट एक मी छोटासा बोलतो. ये फूल कहता है, ये फूल कहता है मैं नहीं खुश हूँ कोई देवी देवता पर चढ़ाने से. फूल कहता है मैं नहीं खुश हूँ कोई देवी देवता चढ़ाने से. फूल यही कहता है मैं नहीं खुश हूँ कोई राजा या रानी या प्रेत से डालने से. फूल यही कहता है मैं नहीं खुश हूँ कोई राजा रानी या प्रेत पर डालने से. मैं खुश हूँ. फूल कहता है मैं खुश हूँ मेरे भारत माता के रक्षण के लिए जो वाह जाते हैं. वाह 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 वाह. जय भारत. अप्रतिम. भारत माता की जय. भारत माता की जय. मातरम. मातरम. सुरेश. आता या ठिकाणी आपले विशेष पाहुणे आपल्याला लाभलेले सुरेश साहेब या ठिकाणी 2 शब्द बोलतील. आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. सर्व नागरिकांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी त्या ठिकाणी अभिवादन करतो. आज आपला भारत देश जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करत आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या भारत देशाचा विकास होत असताना डिजिटल भारत, स्वच्छ भारत, विकसित भारत या दृष्टीने आपण या ठिकाणी या दिशेने आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण या ठिकाणी आपली जबाबदारी आहे की आपण या देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा वाटा उचलला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे, पाण्याची बचत केली पाहिजे, विजेची बचत केली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या या समाजाचा कणा आहे ज्येष्ठ नागरिक त्यांचा आदर केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ज्या महिला भगिनी आहेत
त्यांचा देखील आपण आदर केला पाहिजे आणि देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण त्या ठिकाणी आपण सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे. असं आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज खरं पाहिलं तर आपण पाहिलं असेल बलवान योगा सेक्टर 4च्या माध्यमातून या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित होते. खरं तर योगाचं महत्व हे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण योगा डे साजरा करत असतो आणि याच माध्यमातून वर्षाचे 365 दिवस या ठिकाणी हा योगा होत असतो. खरोखर अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी बलवान योगाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बलवान योगाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे. बलवान योगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी खरोखर खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन व्यक्त करतो. त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो.